नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत गूळ वापरून तयार केलेले खरवस। यासाठी आपण घेतले आहे चिकाचे दूध अर्धा लिटर, साधे दूध पाव लिटर, काजू बदामचे तुकडे व वेलची, जायफळची पावडर आणि 1 वाटी गुळाची पावडर। तुम्ही किसलेले गूळ किंवा साखर सुद्धा वापरू शकतात। आता आपण गुळाची पावडर आणि दूध एकत्र करून घेऊ। मी इथे गुळाची पावडर वापरत आहे कारण गूळ आरोग्यासाठी चांगले असते। हे दूध आपण नंतर टाकू। आता एका चमच्याच्या साहाय्याने गूळ चांगले एकत्रित करून घेऊया। तुम्ही बाजारातील मिळणारी गुळाची पावडर वापरली तर ती लवकर विरघळते। अशा प्रकारे आपले गूळ छान विरघळले आहे। आता त्यामध्ये आपण चिकाचे दूध टाकूया। एकत्रित करून घेऊ। अशा प्रकारे आपले मिश्रण तयार झाले आहे। ते आपण आता बाजूला ठेवूया। गॅस चालू करून त्यावर एका अशा प्रकारे आपण एक पसरट भांडे घेतले आहे। ते आता या व्यवस्थित रिंगवर किंवा जाळीवर ठेवूया। आपले पाणी गरम होण्यास सुरुवात झालेली आहे। पाणी गरम झाल्यानंतर आपण घेतलेल्या भांड्यामध्ये मिश्रण टाकून त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे दूध चांगले शिजवून घेऊया। इथे आपल्याला 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत। आता आपण बघूया की आपले खरवस तयार झाले आहे की नाही। ते एका चाकूच्या मदतीने आपण अशा प्रकारे चेक करू शकतो। हे बघा, आता याला काहीच लागलेलं नाहीये, म्हणजे आपला खरवस तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून ते भांडे नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर थोड्या वेळानंतर फ्रीजमध्ये ठेवावे। आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।